माझ्याकडे मोजता येणार नाही इतका पैसा आहे, पण तो पैसा खर्च करायला जवळची व्यक्ती नाही. खरंच एकटा असेल तर याची न मोजता येणारी संपत्ती वाया नको ना जायला. तुझ्या घरी तुझ्या व्यतिरिक्त कोणी कमवणार नाही. आई बाबा आहेत, पण आईला कॅन्सर झाला. बाबा त्यांना ह्याच सगळ्या स्ट्रेसमुळे गेल्या वर्षी पॅरालिसिसचा अटॅक आला. जितकं नाटक करायचं आहे करू, त्याला आपलाच फायदा आहे. आपल्या आदिराज नावाच्या ट्रॅपमध्ये ती बरोबर अडकली. मित्रांनो, आपल्याला आजच्या भागात पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता प्रिया ही गाडीत बसणार असते, तेवढ्याच तिला एक माणूस दिसतो. तेव्हा तो त्याच्या ड्रायव्हरला पैसे देत म्हणत असतो की माझ्याकडे मोजता येणार नाही एवढे पैसे आहेत, पण तो पैसा खर्च करायला माझ्याकडे जवळची व्यक्ती नाही. तर मग तेव्हा प्रिया म्हणत असते, खरंच एवढा श्रीमंत असेल तर ह्याची न मोजता येणारी संपत्ती वाया नको न जायला. आणि मग तेव्हा असं म्हणून ती तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढते आणि तेव्हा त्या माणसाला एका कॅफेमध्ये भेटते. आणि मग तेव्हा तो तिला म्हणत असतो की तुझ्या घरी तुझ्या व्यतिरिक्त कोणी कमावणारं नाही का? तर प्रिया त्याला सांगू लागते की आई बाबा आहेत, पण आईला कॅन्सर झाला आहे आणि बाबा या सगळ्या स्ट्रेसमुळे गेल्या वर्षी पॅनिकचा अटॅक आला आहे. तर आपल्या सायली अर्जुन बाजूला बसून हे सगळं बघत रेकॉर्ड करत असतात. तर अर्जुन म्हणतो, जितका नाटक करायचे करून घे, तेवढा आपलाच फायदा आहे. आपल्या अजय नावाच्या ट्रॅपमध्ये प्रिया बरोबर अडकली आहे असं आता सायलीला तो म्हणतो. तर तेव्हा सायली देखील मान हलवते आणि आता प्रिया त्या अजयला गोड गोड बोलत असते. तर उद्याचा भाग पाहायचा असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा.